नमस्कार, मी स्नेहल स्नेहल्स किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पारंपरिक खूप सोपी मस्त चविष्ट अशी बासुंदी बनवणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे जाड तळ्याच्या कढईत 2 लिटर दूध घेतलं। तुम्ही फुल फॅट दूध कोणतंही वापरू शकता। मी इथे गाईचं घेतलेलं आहे, तुम्ही इथे म्हशीचं घेतलं तरीही चालेल। आणि जाड तळ्याचंच भांडं घ्यायचं बासुंदी करताना, जेणेकरून भांडं खालून करपू नये। आणि दूध गरम करून घ्यायचं आहे, ते सतत ढवळत राहायचं। दूध गरम होत आलं की यात खवा घालायचा। खवा तुम्ही तुपात परतून यात घातला तरीही चालेल, नाही घातला तरीही चालेल। खव्याने खूप छान चव येते, नक्की ट्राय करून बघा। आणि दाटसरपणाही येतो बासुंदीला। तर हा खवा मध्यम ते मंद आचेवर दुधात पूर्ण विरघळून घ्यायचा आहे। तर यातच केशराच्या काड्या घातल्या। केशराच्या काड्या केशर घालून रंग खूप छान येतो बासुंदीला। जर केशर नसेल तर थोडीशी हळद घातली तरीही चालेल। तरी ते सगळे ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे आहेत। तुमच्या घरी जे ड्रायफ्रूट्स अवेलेबल आहेत ते तुम्ही यात तळून घेऊ शकता। तुपात तळून घेतलेले आहेत ड्रायफ्रूटचे, ते एक एक करून काढूयात। काजू, बदाम, मनुका आणि पिस्ता हे ड्रायफ्रूट्स तळून झालेले आहेत। इथे चारोळे घातलेले आहे 1 चमचा, तेही तळून घ्यायचं आहे। तर इथे दुधाला छान उकळे आलेले आहे आणि केशर घातल्यामुळे त्याचा रंगही खूप सुंदर दिसत आहे। यातच तुपात तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स घालूयात। खूप छान चव येते तुपात तळून घेतलेल्या ड्रायफ्रूट्सची। तर इथे 1 वाटी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण, गोडाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्तही करू शकता। तर इथे आपली बासुंदी तयार झालेली आहे। नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी। कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये कळवा। ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।